गुरुदेव डेरे बोला अनुभवाचे आधी केले मग सांगितले. मी बरेच वेळा गाईचे म्हशीचे वेत वर्षातून एकदा झालंच पाहिजे असं सांगतोय. त्याच्यावर 1-2 वेळा व्हिडिओ पण टाकलेत. तरी गोपालक शेतकरी पुन्हा पुन्हा विचारतात की गाय वेल्यानंतर काय करावं. ह्या व्हिडिओचा अभ्यास करा, अभ्यास करा. बघू नका, वाचू नका, करमणूक करू नका, अभ्यास करा. तुमची गाय गोठ्यामध्ये किंवा म्हैस वेल्यानंतरची नाही काळजी घेतली तर वर्षाचे वेत होणार नाही, ती उलटणार आणि मग हा व्यवसाय तुम्हाला परवडणार नाही. आधीच दूध भावामुळे परवडत नाही. त्याच्यामध्ये दुष्काळात 13वा महिना गाय वर्षाला विलीच पाहिजे आणि त्याची काळजी वेल्यानंतरची पहिले 15 दिवस आहे. लसीकरण हा जसा महत्त्वाचा मुद्दा आहे. आजार झाल्यावर काय उपयोग नाही. फुकटचं कोरोना लस घेतली झालं नाही, पण लसच नाही घेतली गेला, तसा प्रकार आहे. ती गाय गेली, ती लागूच राहत नाही, उलटते आणि परवडत नाही आणि मग तुम्हाला ती विकावी लागते. लाखाची गाय 10,000ला. तर काय करायचे सांगतो. गाय वेली तासात अर्धा किलो गुळ, पाव लिटर इनोलान. संध्याकाळी पुन्हा 12 तासानं अर्धा किलो गुळ, पाव लिटर इनोलान. दुसऱ्या दिवशी 12 तासानं सकाळी पाव लिटर गुळ, अर्धा किलो गुळ, पाव लिटर इनोलान. पुन्हा 12 तासानं अर्धा किलो गुळ, पाव लिटर इनोलान. असं 2 किलो गुळ आणि 1 लिटर इनोलान द्यायचं त्या गायला. 2 दिवस झाले. तिसऱ्या दिवशीपासून दररोज सकाळी 100 मिली इनोलान द्यायचं खुराकामध्ये 10 दिवस. असं 2 लिटर इनोलान पाजायचं. मग इनोलान पाजा, इट्राशेप पाजा, इट्रावेट पाजा, पार्चिटोन पाजा, कुठलंही पाजा. इनोलान का सांगतो तर 5 लिटरमध्ये मिळतं आणि स्वस्त बसतं आहे, बाकी काही नाही ह्याच्यामध्ये. हेतू इनोलानचं सांगण्याचं एक आहे की 5 लिटरचं कॅन मिळतं आहे. इतर कंपन्या 5 लिटर मिळत नाहीत, छोटा पॅकिंग महाग पडतं आहे म्हणून इनोलान सांगतो आहे. बाकी त्या इनोलानचा काही उद्देश नाही आहे. तुम्ही कुठलंही बाजू शकता, पण पाजा. नंतर 12 दिवस झाले, 15 दिवसाच्या आत पुन्हा एकदा गर्भाशयाच्या पिशवीमध्ये हात टाकायचा. असेल ती घाण बिन डॉक्टरनं बघायचं आणि एक चांगलं असलं तरी नसलं तरी त्याच्यामध्ये लेक्झिन नावाचं एक लिक्विड मिळतं आहे, आयू, ते पिशवीत सोडायचं. हे 15 दिवसाच्या आत काम संपलं, मग दुधाच्या मागं लागायचं. पिशवी क्लिअर झाली, इन्फेक्शन संपलं, पुढील माजासाठी पिशवी तयार झाली, व्यवस्थित माज करेल. 60 दिवसानंतर पुन्हा 1 किलो फॉस्फरस, सोडा बायफॉस किंवा कॅनफॉस नावाचे लिक्विड असं 1 लिटर द्यायचं. 60 ते 70 दिवसात फॉस्फरसची कमी निघून जाते, गाईचं फॉस्फरस लेवल चांगली येते आणि मग आलेली माझावरची गाय लागू राहते 80 दिवसात. 60व्या दिवशी फॉस्फरस लेवल कमी, पहिला माग जिरलेला असतो, दुसऱ्या माझामध्ये भरवायची. तिचं पिशवी चांगली असते, फॉस्फरसची लेवल चांगली असते आणि फॉस्फरसची लेवल चांगली आणि पिशवी चांगली असेल तर गाईला काही अडचण येत नाही. एकदा कांडी भरवली गाय भरली जाते, कसलंही नुकसान होत नाही. 80व्या दिवशी गाय भरली, 25व्या दिवशी गाय भरली, 9 महिन्याच्या 3 महिन्याच्या आत गाय भरली तर 1 वर्षाच्या आत गाय विकती आणि तोच चांगला आपला फायदा आहे. माझ्याकडं 90% गाई दरवर्षी विकतात. एक 10% गाय अजून थोड्याफार इकडे तिकडे डान्स करतात. होते थोडंफार तपासावं लागतं आणि पुन्हा औषध द्यावं लागतं. तर अशा प्रकारे प्रत्येक पशुपालकानं, काल एक परभणीच्या एका शेतकऱ्याचा प्रश्न होता की गाय म्हैस वेली आणि काय करू. प्रत्येक वेळेला मी सांगतो की बाबा हे करा, पण लक्षात घेत नाहीत. नुसतेच वाचतात, अभिनंदन करतात, सबस्क्राईब करतात चॅनल. पण याचा अभ्यास करा की जे मी सांगतो आहे याचा चांगला प्रामुख्याने अभ्यास करा आणि त्या हिशोबानं ते लिहून ठेवा. गाय वेली काय करायचं आणि तशा पद्धतीने ते करा.
भेटूया पुढच्या भागामध्ये.